नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण एक आता हा फुल टेम्परेचरचा प्लॉट आहे कोथिंबीरचा. तर या शेतकऱ्यांना आपण त्यांच्या तोंडून म्हणजे त्यांचा जो रिझल्ट आहे तो त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सर, नाव सांगा तुमचं. तर सर, माझे नाव निखिल संतोष पवार, राहणार गणोरे, तालुका अकोले. बर, हा जो कोथिंबीरचा प्लॉट आहे तुमचा, याची लागवड किती तारखेची होती? 23 मार्च 2025. 23 मार्च 2025 म्हणजे आत्ताचीच आहे. म्हणजे सरासरी आता 1 महिना झाला आहे कोथिंबीरला. तर तुम्हाला काय काय फरक जाणवला किंवा काय प्रॉब्लेम आला होता मधल्या पिरियड मध्ये? लागवड केल्यानंतर म्हणजे आपण सीड किट दिली होती याला, बरोबर? हा, त्याच्यानंतर काय झालं? तुमचं दुर्लक्ष झालं होतं प्लॉट? 5-10 दिवस दुर्लक्ष झाले होतं. हा, तुमचा घरगुती काहीतरी प्रॉब्लेम होता. तर कोथिंबीर पिवळी पडलेली होती एकदम, म्हणजे असं सुकायच्या याच्यात होती. म्हणजे अशी जळणी पण पडत होती ना? पडली होती. टेम्परेचर खूप होतं, उन्हामुळे जास्त झालं होतं. म्हणजे तुम्ही फक्त सीड किट लावली, त्याच्यानंतर आपलं काहीच वापरलं नव्हतं. तुमचा घरगुती काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणजे दुर्लक्ष झालं होतं पूर्ण प्लॉट का तुमचं? बरं, मग त्याच्यानंतर आपण जी काही ट्रीटमेंट दिली म्हणजे मायक्रोरायझा WS आपण खालून सोडलं आणि त्याच्याबरोबर डिफेन्स TR दिलं होतं आणि त्याच्यानंतर एक वरून स्प्रे दिला होता. मग ते तुमचा प्लॉट पूर्ण पिवळा झाला होता ना? हो, एकदम पिवळा, म्हणजे ते डायरेक्ट वाळून सुकून चाललं होता. बरं, मग त्याच्यानंतर आपण स्प्रे दिला, खालून जी औषधं सोडली, त्याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला? रिझल्ट म्हणजे एकदम भारी रिझल्ट वाटला. मला वाटलं होतं तर माझी कोथिंबीर म्हणजे याच्या पुढे टिकणारच. स्प्रे दिला आणि लिक्विड सोडलं ते, त्याच्यामुळे कोथिंबीर मध्ये एकदम हिरवीगार पिवळेपणा दिसतच नाही आता पूर्ण. म्हणजे पूर्ण वाढ पण झाली बऱ्यापैकी, वाढ पण झाली. म्हणजे फुल टेम्परेचर मध्ये असा प्लॉट आहे का कोणाचा? नाही, शेजारी नाहीच आहे ना? फक्त एक अमोल पवारचा आहे त्याचा. म्हणजे त्याचे मागच्या वर्षी त्यांनी आपली ट्रीटमेंट घेतली होती. मागच्या वर्षी त्याच्याकडूनच मला तुमची माहिती भेटली, त्याच्यामुळे मी ट्रीटमेंट घेतली. बरोबर. मग तुम्ही याच्या आधी कोथिंबीर केली होती का? याच्या आधी म्हणजे बरेच, आता वर्ष 1.5 वर्ष नाही याच्या आधी. नाही ना? नाही, म्हणजे असा प्लॉट पाहायला भेटला तुम्हाला? बघितलंच नाही एवढं. आणि टेम्परेचर आता जास्त काय 40च्या दरम्यान टेम्परेचर आहे इथं, कोणाचीच नाही. माती सुकून जाते लगेच. बरोबर. एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढे हिरवगार म्हणजे एकंदरीत तुम्हाला ऑर्गॅनिकचा रिझल्ट चांगला वाटला ना? एकदम भारी रिझल्ट. इतर शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे का? हो, सगळ्यांनी वापरा. माझी सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी ऑर्गॅनिक वापरा. ऑर्गॅनिक खतामध्ये. बरं, तुम्हाला काही खर्चात काही तफावत जाणवली का? खर्च कमी का जास्त? कमी खर्च, एकदम कमी खर्चात चांगलं पीक येतं. आणि जमिनीमध्ये पण सुधारणा होती, बरोबर? जमीनमध्ये पण एकदम भारी. आपण बघू राहिलोय पेपरला येते दिवसेंदिवस केमिकलचे म्हणजे नायट्रेट युक्त खतं असतात किंवा त्यांनी आपल्या किडनीवर त्रास होतो, आजार पसरतात. पण हे ऑर्गॅनिक एकदम शरीरासाठी पण जमिनीसाठी पण चांगलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू.